नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 न्यू सिलेबस प्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा पार्ट 4 बघतो आहे. मित्रांनो, हा लेसन खूप लेंदी असल्यामुळे आणि तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करण्यासाठी याचे पार्ट्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर आपण जातो आहे पार्ट 4 कडे. मित्रांनो, इथे आपण एक थोर सायंटिस्ट बद्दल विचार करणार आहोत. थोर सायंटिस्ट यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. आता हे पिक्चर तुम्हाला इथे दिसत आहे, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर आता कोणाचं आहे ते आता आपण बघूया. Earlier we knew that the roots of a plants grow towards the moisture and the stem grows away from the ground. आता आपण हा अभ्यास केलेलाच आहे आणि सुरुवातीला सुद्धा माहिती होतं की जी झाडाची मुळं आहे ती पाण्याच्या शोधामध्ये खोलवर पर्यंत जातात, पाण्याच्या शोधापर्यंत खालपर्यंत ती जात असतात, हे आपण बघितलेलं आहे. आणि जिथे सूर्यप्रकाश आहे त्या डायरेक्शननी हे रिस्पॉन्स करतात, झाडं रिस्पॉन्स करतात, हे आपण बघितलेलं आहे आणि ते सगळ्यांनाच माहित होतं. हावेवर वी डिड नॉट नो वेदर द प्लांट्स फील हीट, कोल्ड ऑर पेन. माहिती नव्हतं की पाण्याच्या शोधापर्यंत रूट्स खालपर्यंत जातात. आपल्याला हे माहिती होतं की झाडं सूर्यप्रकाशाच्या दिशेने मुवमेंट करतात, हे आपल्याला माहिती होतं. पण आपल्याला हे माहित नव्हतं की त्यांना सुद्धा थंडी वाजते, त्यांना सुद्धा हीट म्हणजे गरमीचा त्रास होतो, त्यांना सुद्धा पेन म्हणजे वेदना असतात, हे माहिती नव्हतं. आणि हे कोणी सांगितलेलं आहे? सर जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सायंटिस्ट कोण आहे? सर जगदीशचंद्र बोस यांचा पिक्चर आहे हे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी सगळ्यात आधी फर्स्ट टू प्रूव्ह थ्रू एक्सपेरिमेंट दॅट प्लांट्स हॅव स्पेशल सिस्टीम ऑफ देअर ओन टू प्रिझर्व सच अ सेन्सेशन. मग आता त्यांनी हे काय शोधून काढलेलं आहे की झाडांमध्ये सुद्धा एक स्पेशल सिस्टीम असते आणि ती काय करते? या सेन्सेशनला प्रिझर्व करत असते, या सेन्सेशनला ती रिस्पॉन्स करत असते, हे आपण बघितलेलं आहे. ही वॉज द ग्रेट इंडियन फिजिशियस्ट अँड बॉटनिस्ट. आता ते खूप फिजिशियस्ट होते, इंडियन सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत आणि बॉटनिस्ट आहे म्हणजे झाडाझुडपांचा अभ्यास करणारे हे सायंटिस्ट आहे. मग आता त्यांनी काय शोधून काढलं? ही इन्व्हेंटेड ॲट इन्स्ट्रुमेंट which could magnify the movement of a plant and growth of a plant 10,000 times and record it. मग आता त्यांनी काय शोधून काढलं की झाडांना सुद्धा मुवमेंट होते, झाडांची सुद्धा ग्रोथ होत असते आणि झाडांना सुद्धा सेन्सेशन असतात, हे त्यांनी फाइंड आउट काढलं. मग त्यांनी ते कसं काय फाइंड आउट काढलं? त्यांनी एक मशीन शोधून काढली. हे बघा, इथे आपल्याला पिक्चर सुद्धा दिसत आहे या मशीनचं. मग त्या मशीनद्वारे त्यांनी किती रेकॉर्ड केले आहे? 10,000 टाइम्स अँड रेकॉर्डेड. त्याच्यामध्ये कॅमेरा होता आणि त्यांनी 10,000 वेळा त्याचं रेकॉर्डिंग केलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्यांच्या नोंदी ठेवल्या आणि त्याच्यावरून ते निष्कर्षापर्यंत पोहोचले की झाडांना सुद्धा सेन्सेशन असतात. Through his experiment at the Royal Society of London, he demonstrated the plants have feeling. मग आता ही बघा, द रॉयल सोसायटी ऑफ लंडन ही एक ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनमध्ये सायंटिस्ट येतात आणि ते आपला एक्सपेरिमेंट करतात आणि तिथे आपण जो एक्सपेरिमेंट केला आहे ते प्रूव्ह करतात. तिथे जाऊन त्यांनी हा प्रयोग करून दाखवलेला आहे आणि त्यांनी हे प्रूव्ह केलं की झाडांना सुद्धा फिलिंग्स असतात. आणि त्याच्यासाठी सर जगदीशचंद्र बोस यांना रिसिव्ड अ ग्रेट ऑनर ऑफ हिज व्हेरियस डिस्कव्हरीज आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना खूप सारे बक्षिसं सुद्धा देऊन आले. मग एवढा मोठा मोलाचा वाटा त्यांनी आपल्यासमोर ठेवला आणि त्यांनी काय सांगितलं की झाडांना सुद्धा सेन्सेशन असतात, ते सुद्धा रिॲक्ट करतात, हे आपण बघितलेलं आहे. आणि आता चला वळूया नेक्स्ट पॅरेग्राफकडे काय दिलेलं आहे. आणि मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण येथे बघणार आहोत की आपल्या आजूबाजूला खूप सारे असे मच्छर दिसतात. संध्याकाळ झाली की सगळे मच्छर आपल्या घरामध्ये यायला लागतात. मग हे मच्छर येतात तरी कुठून? हे मॉस्किटोज येतात तरी कुठून? तर आपण ते मॉस्किटोज कसे तयार होतात ते आधी सुरुवातीला बघूया. The water tanks, which are not cleaned regularly, containers where water is stored for a long time, you might see mosquitoes larvae in such a places. आता हे मॉस्किटोचे जे लार्वा आहे, लार्वा म्हणजे हे छोटे छोटे अंडे असतात, ते येतात. तयार कसे का होतात? तर आता आपल्या आजूबाजूला बघितलं असेल की जिथे पाणी साचलेलं आहे, एखादा आपल्याला घराच्या आजूबाजूला आपल्याला छोटंसं डबकं दिसतं, त्याच्यामध्ये कचरा पण असतो आणि घाण पाणी सुद्धा असते.
त्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये असं एखादं कंटेनर असेल, एखादं असं मोठं पीप असेल की ज्याच्यामध्ये आपण पाणी ते स्टोअर करून ठेवतो आणि ते क्लीन नाही करत, रेग्युलरली आपण ते क्लीन नाही करत, मग अशा वेळेला काय होतं, आपल्याला त्याच्यामध्ये मॉस्किटोज लार्वा इन सच अ प्लेस, म्हणजे मॉस्किटोची जी लार्वा आहे बघा, इथे आपल्याला पिक्चर दिसत आहे, हे लार्वा हे अशा प्रकारची छोटी छोटी अंडी आपल्याला तिथे तयार झालेली दिसतात. आणि ती का बरं होते, कारण की पाणी एका ठिकाणी साचलेलं असते, ते पाणी स्वच्छ नव्हते, ती जागा स्वच्छ केली जात नाही, म्हणून तिथे ती मॉस्किटोज काय आपले लार्वा देतात, आपली अंडी देतात. If a container of water is left uncovered in a dark corner of the home, small larvae of mosquitoes can be seen moving up. Mosquitoes can be seen moving up and down from the bottom to top of the water. मग आता तुम्हाला हे लार्वा दिसतात तरी कसे? आता बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही काय करा, एक म्हणजे बघा की आपल्या घरामध्ये एखाद्या कंटेनरमध्ये, एखाद्या भांड्यामध्ये पाणी साचलेलं आहे, ते आपण स्वच्छच केलं नाही, ते पाणी तसंच राहून दिलेलं आहे. मग काय होणार की त्याच्यामध्ये आपण अंधारामध्ये बघितले तर असे छोटे छोटे लार्वा खालून वर, वरून खाली येताना आपल्याला दिसतात. आणि हे काय आहे, ही मच्छरांची ती अंडी आहे, छोटी छोटी लार्वा आहे. बघा, इथे आपल्याला एक टँक सुद्धा दिसतो आहे आणि याच्यामध्ये बघा हे कसे आहे, हे छोटे 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 तुम्हाला असे हे इथे काय दिसत आहेत की हे अनक्लीन वॉटर आहे, तिथे साचलेलं पाणी आहे, ते स्वच्छ केलं जात नाही आणि त्यामुळे तिथे लार्वा तयार झालेला आहे मॉस्किटोजचा. If you observe them daily, you will notice that within a few days, these small larvae transfer into mosquitoes. आता तुम्ही बघितलं, त्या लार्वाला ऑब्झर्व करत बसले की हे छोटे लार्वा आपल्याला दिसतात, त्याला आपण ऑब्झर्व केलं डेली, मग काही दिवसानंतर आपल्याला त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होताना दिसेल. बघा इथे आपल्याला लार्वाचं बघा इथे ट्रान्सफॉर्मेशन, इथे आपण प्रोसेस दाखवलेली आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन अशा शेपमध्ये होते आणि नंतर त्याचं कशामध्ये होते, ॲडल्ट म्हणजे जेव्हा ते मोठे होतात तेव्हा अशा प्रकारचे ते मच्छर तयार होतात, म्हणजेच ते मॉस्किटोज तयार होतात. वाय आर देअर सो मेनी मॉस्किटोज इन पुडल ऑर नियर द एजेस ऑफ अ पॉन्ड? मग आता तुम्हीच सांगा बरं, हे पाणी का बरं तयार होत असेल? कारण की मी आताच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की तिथे साचलेलं पाणी आहे, घाण पाणी आहे आणि अशा घाण पाण्यामध्ये हे लार्वा हे मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ होत असते. म्हणून आपण बघतो की मॉस्किटोज, पडल, आता तुम्ही शहरातली वस्ती बघत असेल, जिथे स्लम एरिया आहे किंवा नाल्याच्या ठिकाणची घरं आहे किंवा जिथे साचलेलं घाण पाणी आहे, अशा ठिकाणी आपल्याला मच्छर जास्त झालेले दिसतात. का बरं? कारण की आजूबाजूचा आपला एरिया स्वच्छ नसतो, तिथे घाण पाणी जमा झालेलं असते आणि हे पोषक वातावरण कोणाला असते? मच्छरांना. आणि त्याच्याचमुळे आपल्याला तिथे मॉस्किटोज खूप जास्त प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येतात. You must have seen the young ones of many animals like cow, dog, mice and cockroaches. आता आपण पुष्कळदा आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व करत असतो, तर आपण बघितलेलं आहे मांजरीचं पिल्लू, कुत्र्याचं पपी आपण बघितलेलं आहे. माईस म्हणजे आपल्या घरामध्ये खूप सारे उंदीर झाले असेल तर त्यावेळेला ते आपले छोटे छोटे पिल्लं पण देतात आणि त्यांना आपण बघितलं तर बिलकुल छोटे छोटे ते उंदराचे पिल्लं असतात. कॉकरोच सुद्धा आपल्या घरामध्ये भरपूर कॉकरोच झाले तर त्याचे सुद्धा ते छोटे छोटे काय आहे, यंग वन्स आपल्याला लक्षात येते की हे कॉकरोचचंच पिल्लू आहे, हे उंदराचंच पिल्लू आहे आणि हे डॉग म्हणजे कुत्र्याचं पपी आहे, मांजरीचं पिल्लू आहे, हे आपल्याला लक्षात येते. You must have seen the young ones of fish and birds as well. आता आपण पुष्कळ जणांचे young ones बघितलेले आहेत, जसं आपण फिशचं पण बघितलेले आहे, बर्ड्सची पण बघितलेले आहेत, नाही का? तुम्ही फिशचं बघितलेले आहे का? त्याचे young ones कसे दिसतात? त्याच्यासारखे दिसतात, फिश सारखेच दिसतात, बिलकुल छोटे छोटे, इतके छोटे छोटे असतात ते. Some animals are born from eggs, while in some animals mother give birth to the young ones. आता हे young ones येतात तरी कुठून? आता काही young ones हे येतात एग पासून. कुठून येतात? अंड्यातून त्यांचा जन्म होतो. आता अंड्यातून होतो त्याला काय म्हटलं जातं? ओव्हिपारस असं म्हटलं जातं. आणि जे आईच्या गर्भातून म्हणजेच डायरेक्ट आईच्या पोटातून ज्यांचा जन्म होतो त्याला काय म्हटलं जातं? विव्हिपोरस. परस असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये हे दोन शब्द लक्षात ठेवायचं. ओव्हिपरस म्हणजेच अंड्यातून ज्यांचा डायरेक्ट जन्म होतो त्याला ओव्हिपरस असं म्हटलं जातं आणि विव्हिपोरस म्हणजेच ज्यांचा आईच्या पोटातून जन्म झाला म्हणजे विव्हिपोरस म्हटलं जातं. आता सांगा की
माणसांचं बाळ म्हणजेच ह्युमन बिईंगचं जे बाळ असते, छोटंसं बाळ असते, ते ओव्हिपोरस आहे की विव्हिपोरस आहे, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ठीक आहे. आता आपण त्याच्यासोबत बघितलेलं आहे की ज्या पिल्लांचा जन्म अंड्यातून होत असतो, तर काही पिल्लांचा जन्म हे आईच्या पोटातून होत असतो. इवन दो दीज यंग्स वन्स आर स्मॉल, देअर बॉडी स्ट्रक्चर्स अँड फीचर्स आर व्हेरी सिमिलर टू देअर पॅरेंट्स. आता त्यांचा अंड्यातून जन्म हो किंवा आईच्या पोटातून जन्म हो, पण त्यांची जी छोटी छोटी पिल्लं असतात, छोटे छोटे बाळ असतात त्यांचे, ते कसे त्यांच्या पॅरेंट्स सारखेच दिसतात. जेव्हा आपण छोटंसं मांजरीचं पिल्लू बघितलं तर आपल्याला लक्षात येते, अरे हे तर मांजरीचंच पिल्लू आहे. आपण असं नाही म्हणत की आता हे तर मांजरीचं पिल्लू झालं, मोठं झाल्यावर कुत्रं होत झालं. असं होतं का कधी? असं कधीच नाही होत. बिलकुल ते छोटी आकृती असते, बिलकुल मोठ्याची छोटी ही आकृती असते. त्यांची यंग वन्स हे छोटी प्रतिकृती असते. आपल्याला बघितल्यानंतर लक्षातच येतं. एखादा बर्ड बघितला, स्पॅरो बघितली, त्याचं छोटंसं अंड्यातून निघालेलं ते छोटंसं बर्ड बघितलं, तर ते लक्षातच येतं की हे चिमणीचं पिल्लू आहे म्हणून. पण त्यांची काय असतात फीचर्स, हे त्याच्या आईवडिलांप्रमाणेच असतात. आता एक्झाम्पल बघा. ॲज सून ॲज यू सी अ किटन यू आयडेंटिफाय इट इज अ यंग कॅट. आता आपण लक्षात येते आपल्याला की मांजर बघितली, मांजरीचं पिल्लू बघितलं की हे पिल्लू कशाचं आहे आपण सांगू शकतो. गाईचं पिल्लू बघितलं की आपल्याला लक्षातच येते की बघा इथे पिक्चर सुद्धा दिलेले आहे यंग वन्सचे. हे काऊचं दिलेलं आहे, काफ त्याला म्हटलं जातं. मांजरीचं पिल्लू आहे, किटन आहे, असं आपण म्हटलं जातं. द सेम इज ट्रू फॉर द यंग वन्स ऑफ बफेलो, काऊज ऑर एलिफंट. आता हेच बफेलो, काऊ, एलिफंट यांच्या बाबतीत सुद्धा होते. त्यांचे पिल्लू हे त्यांच्याच सारखे दिसतात, फक्त त्यांचे हातपाय छोटे छोटे असतात, सगळं बॉडी स्ट्रक्चर हे छोटं असते, पण ते सेम त्यांच्या पॅरेंट्स सारखेच दिसत असतात. Sometimes there is a great difference between the bodies of the young ones and their parents. पण आता अशा काही प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांचे बॉडी स्ट्रक्चर हे वेगळं असते, म्हणजे त्यांचे यंग वन्स हे वेगळे असतात आणि ते मोठे झाल्यानंतर ते वेगळे, टोटली वेगळे दिसतात. ते आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. यू कॅनॉट इवन टेल विच ॲनिमल द यंग वन फ्रॉम यंग वन बिलॉंग टू. हॅव यू एव्हर सीन दिस. आता असे ॲनिमल्स कोणते आहे, असे कोणते प्राणी आहेत ते तुम्ही सांगू शकता का? बघा इथे पिक्चर दिलेला आहे बाजूला. इथे आपल्याला हे दिसलेलं आहे. याच्यापासून नंतर काय होतं, अडल्ट बटरफ्लाय तयार होते. इथे बघा या स्ट्रक्चरला बघितल्यानंतर हे यंग बेबी आहे, यंग वन आहे फ्रॉगचं, हे यंग वन आहे कशाचं, बटरफ्लायचं. आपण सांगू शकत नाही की हे याच्यानंतर याच्यापासून पुढे काय बटरफ्लाय बनणार आहे, याच्यापासून नंतर फ्रॉग बनणार आहे, हे आपण गेसच करू शकत नाही. आता त्यांचं स्ट्रक्चर कसं असते आणि त्यांची डेव्हलपमेंट कशी होते ते आपण नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बघणार आहोत. आता या लेसन मधला शेवटचा पार्ट बघतो आहे आपण, लाईफ सायकल ऑफ अ फ्रॉग. फ्रॉगची लाईफ सायकल कशी आहे ते आपण शोधतो आहे. बघा आता काय दिलेलं आहे. इट At the beginning of the rainy season, observe the branches of a small plants present near of the pond closely. आता आपल्या आजूबाजूला जे साचलेलं पाणी आहे, डबका आहे, त्याच्या आजूबाजूला काहीतरी आपल्याला झाडं अशी उगवलेली दिसतात. त्या झाडांच्या खालीच्या झाडांवर किंवा त्या झाडांच्या पानावर आपल्याला असं काहीतरी क्लस्टर म्हणजे असं जमा झालेलं दिसतं. Eggs that look like a white. You might see the cluster of eggs that look like a white foam. आता आपल्याला बघा इथे व्हाईट फोम इथे दिसलेला आहे. अशा प्रकारचं त्या पानांना वगैरे असं काहीतरी चिकटलेलं आपल्याला दिसतं. हे तुम्ही ऑब्झर्व करा की कुठे आपल्या इथे पाणी साचलेलं आहे, तळ आहे किंवा एखादं घाणेरडं पाण्याचा साठा जमलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे. आणि तिथे तुम्हाला झाडं वगैरे आजूबाजूला असतील तर त्या ठिकाणी त्या झाडांवर, त्या पानांवर आपल्याला अशा प्रकारचे हे क्लस्टर्स दिसतात, हे अंडे दिसतात आणि हे कसे फोम सारखे दिसतात, असे ते आपल्याला फोम सारखे तयार झालेली दिसतात. Bring some of those eggs along with a small piece of the branch and put them in a large jar filled with the water. आता तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे की नेमके हे तयार तरी होतात कसे काय, या अंड्यातून मोठं फ्रॉग तयार कसं होतं ते तुम्हाला बघायचं असेल तर आता तुम्ही काय करायचं, ती झाडाच्या पानांना तुम्हाला असं फोम दिसलेलं आहे, ती झाडाच्या फांदीचं तुम्ही ते तोडून आणायचं, घरी घेऊन यायचं आणि एक असं मोठं असं जार घ्यायचं, काचेचं भांडं किंवा एखादं ट्रान्सपरंट प्लास्टिकची अशी बाटली घ्यायची मोठी आणि त्या तळ्यातलंच त्या पॉन्डमधलंच जिथे तुम्हाला ते लार्वा जमा झालेले ते फोम सारखे अंडी तयार दिलेली असेल तिथलंच पाणी तुम्ही घेऊन यायचं, त्या भांडीमध्ये भरायचं आणि तुम्ही हे बघा ही फांदी तुम्ही अशा प्रकारे ठेवायची. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते आहे ही फांदी वरतीच अशी टांगून ठेवायची.
मेक शुअर दॅट द ब्रँच स्टे स्लाइटली अबाउट द वॉटर. म्हणजे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं की ती फांदी, ज्या फांदीवर तुम्हाला ही अंडी दिसलेली आहे ती अंडी त्याच्यामध्ये डुबणार नाही. ती फांदी अशा प्रकारे वरती हळूवारपणे ठेवायची. इफ पॉसिबल यूज वॉटर फ्रॉम द पॉन्ड इटसेल्फ. म्हणजे तुम्ही तिथलंच पाणी आणायचं. म्हणजे बघा आता त्यांना ते वाढण्यासाठी, त्यांची ग्रोथ होण्यासाठी तिथलं पाणी पोषक आहे, ते पाणी जास्त आवश्यक आहे, म्हणून तुम्ही तिथलंच पाणी आणा. पुट अ लीफ इन द जार फॉर देम. आणि त्याच्यावर ते हे असं लीफची ही फांदी तुम्ही तशी ठेवायची आहे. ऑब्झर्व द जार फॉर अ वीक थ्राइस अ डे. म्हणजे तुम्ही एखादा आठवडाभर 3 दिवस त्याचं कंटिन्यू ऑब्झर्वेशन करा. डू नॉट फॉरगेट टू राईट डाऊन द डेट. आता तुम्ही लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण ऑब्झर्व करतो आहे तर त्याची डेट मेन्शन करायला आपण विसरायचं नाही. ड्रॉ अ पिक्चर ऑफ व्हॉट यू ऑब्झर्व इच डे. आणि तुम्ही रोज काय बघितलं, तुम्हाला रोज काय काय चेंजेस होताना दिसले, हे सगळं तुम्ही आपल्या डायरीमध्ये किंवा एखाद्या पेजवर त्याची डेट मेन्शन करत जायचं. डिस्कस अमंग युअर फ्रेंड्स अबाउट द पिक्चर्स दे हॅव ड्रॉन. आणि आता त्याच्यामध्ये काय चेंजेस होते हे सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन तिथे लिहायचं आहे. अँड इन हाऊ मेनी डेज चेंज टू प्लेस, हे आपल्याला बघायचं आहे. आता हा एक्सपेरिमेंट आहे, तुम्ही घरी करायचा आहे. तुम्हाला काय करायचं, हे फांद लार्वा जिथे तुम्हाला ही छोटी छोटी अंडी जिथे दिसत आहेत फोम सारखी, ती फांदी सहित तोडून आणायची, एखाद्या पाटलीमध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यावर ती फांदी आरामशीर राहील, म्हणजे ती त्याच्यामध्ये पूर्णपणे डुबणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर ऑब्झर्व करायचं आहे. मग आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बघू काय दिलेलं आहे. पाहतो आहे डिस्कवरिंग फ्रॉम मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस याचा अर्थ काय होतो, मराठीमध्ये होतो रूपांतर. रूपांतर म्हणजे त्याच्या स्टेजेसमध्ये काय काय बदल होतात. डिस्कवरिंग फ्रॉम मेटामॉर्फोसिस म्हणजेच फ्रॉगच्या एका स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत बनण्यामध्ये त्याच्या हर प्रत्येक स्टेजमध्ये काही ना काही त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं, मेटामॉर्फोसिस. म्हणजेच काय आहे, रूपांतर. The larva that hatches from the egg does not look like a frog at all. आता तुम्ही बघा, लार्वा त्याची छोटी छोटी जी अंडी आहेत, लार्वाला जेव्हा आपण बघतो तर त्या लार्वावरून आपण गेसच करू शकत नाही की हे कशाची अंडी आहेत, ही कशाची लार्वा आहेत, फ्रॉगची आहेत म्हणून. As the larva grows into a frog, इट गोज थ्रू अ सेव्हरल स्टेजेस. जसं लार्वापासून मोठा अडल्ट फ्रॉग बनण्यापर्यंत त्याच्या पुष्कशा अशा स्टेजेस आहे. ड्युरिंग द डिफरंट स्टेजेस टेडपॉल ड्रीज थ्रू द गिल्स. आता इथे बघा, आपण तिथे बघितलेलं आहे पहिल्याच्या पिक्चरमध्ये की झाडांच्या पानावर किंवा पानाखाली आपल्याला ती अंडी दिलेली स्टिकी फोम सारखं दिसतात. बघा इथे हे स्टिकी फोम त्यांनी दिलेलं आहे फ्रॉगने. मग त्याच्यापासून या स्टिकी फोम पासून काय होते, हे लार्वा छोटे छोटे हे टेडपॉल्स तयार होतात. मग काय होतात हे टेडपॉल्स, हे काय करतात, हे पाण्यामध्येच राहतात. पाण्यामध्ये राहिल्यामुळे ते ब्रीदिंग कुठून करतात, तर त्यांना जे गिल्स असतात, इथे बघा त्यांना दे टेडपॉल्स ब्रीथ थ्रू गिल्स. गिल्स असतात. आता त्यांना श्वासोश्वास करण्यासाठी कशाची आवश्यकता लागेल, बॉडी पार्ट्सची, तर त्यांच्या बॉडीमध्ये त्यांना काय होते, गिल्स तयार असतात. त्या गिल्स पासून ते काय करतात, श्वास घेतात. इनहेलेशन एक्झलेशन ही प्रोसेस त्यांची चालू असते. देन इट डेव्हलप इनटू हिंड लेग्स अँड अ टेल. आता हे बघा इथे तुम्हाला, इथे हे काय आहे, गिल्स आहे. या गिल्स पासून ते काय करतात, इनहेलेशन ही प्रोसेस त्यांची होत असते. आता नंतर ते काही आठवड्यानंतर मग त्यांच्यामध्ये ग्रोथ होते आणखी, आणि त्यांच्यामध्ये त्यांना काय होते, हिंड लेग्स म्हणजे हे समोरचे पाय, आणि त्यांना अशी एक मोठीशी लुक मोर लाईक देन डेव्हलप हिंड लेग्स अँड अ टेल, अशी त्यांना एक ही टेल पण दिसते त्यांच्यामध्ये, आणि हे हिंड लेग्स समोरचे असे मोठे पाय असे आपल्याला दिसतात. म्हणजे ही त्यांची प्रोसेस आहे. दीज स्टेजेस ऑफ चेंज आर कॉल्ड द लाईफ सायकल ऑफ अ मेटामॉर्फोसिस. मग आता ही डेफिनेशन तुमच्यासाठी IMP आहे, ही खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे. कारण की जेव्हा आपल्याला विचारलं जातं की मेटामॉर्फोसिसची डेफिनेशन तुम्हाला सांगा, आणि मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की स्टेजेस आहे, या एका स्टेजपासून पूर्ण स्टेजेस, म्हणजे या स्टेजेस जी आहे किंवा लाईफ सायकल आहे ही फ्रॉगची, त्याला काय म्हटलं जातं, मेटामॉर्फोसिस. म्हणजे त्याला रूपांतर असं मराठीमध्ये शब्द आहे. आता नोट डाऊन विच चेंज यू सी अँड आफ्टर हाऊ मेनी डेज दे ऑकर. आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की किती आठवडे लागतात प्रत्येक एका स्टेजपासून दुसऱ्या स्टेजपर्यंत जाण्यापर्यंत.
ऑब्झर्व युअर फ्रेंड्स रेकॉर्ड, आणि आता तुम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड ठेवायचा आहे आणि कम्पेअर द टाइम रिक्वायर्ड फॉर दिस डेव्हलपमेंट चेंजेस अँड इट इज द सेम ऑफ डिफरंट. म्हणजे आता तुम्ही हे करायचं आहे आणि ही तुमची ॲक्टिव्हिटी आहे. आणि तुम्ही मला सांगा की एका म्हणजे लार्वापासून ॲडल्ट फ्रॉग बनण्यापर्यंत किती वेळ लागतो, हे तुम्ही किती आठवड्यांचा किती वीकचा वेळ लागतो हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आता बघा, जेव्हा हे आहे हे इथे टेडपॉल तयार झाले. काय आहे हे टेडपॉल झाले. आता हे टेडपॉल काय करतात, त्यांची शेपटी जेव्हा ते ग्रोथ होते तर इथे बघा यांची शेपटी निघून गेली आणि मोठे पाय हे पण वेगळे झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला हा मोठा ॲडल्ट फ्रॉग आपल्याला दिसतो. म्हणजेच आपण इथे किती स्टेजेसमधून गेलो. पहिले हे फ्रॉग काय करतात, लार्वा अंडी देतात. या अंडीतून हे छोटे छोटे काय आहे टेडपॉल तयार होतात. आता हे टेडपॉल्सना काय असते, गिल्स असते. गिल्स थ्रू ते इनहेलेशन एक्झलेशन करतात. मग हे गिल्सचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, त्यांचं हिंड लेग्स बघा इथे आता गिल्स झाले गेले आणि हिंड लेग्स झाले आणि त्यांना टेल पण आलेली आहे इथे. मग आता जेव्हा त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन ॲडल्ट फ्रॉगमध्ये होते तेव्हा त्यांची हे काय टेल निघून जाते आणि त्यांचे हिंड लेग्स मोठे होऊन जातात आणि हा एक ॲडल्ट फ्रॉग बनतो. ही सगळी प्रोसेस आहे मेटाफॉर्सिस. आणि ही प्रोसेस ही लाईफ सायकल तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली विचारली जाणार आहे. खूप IMP आहे, म्हणून इकडे केअरफुली लक्ष देणं आवश्यक आहे. आता पूर्ण लेसनचा रिकॅप इथे आपल्याला दिलेला आहे. एकदम शॉर्टकटमध्ये आपण इथे जाणार आहोत. देअर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी अमंग ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे खूप सारी अशी डायव्हर्सिटी विविधता आपल्याला दिसते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. रँकिंग फ्रॉम मायक्रोस्कोपिक. आता इथे बघा मायक्रोस्कोपिक, मायक्रोस्कोप पासून तर मॅक्रोस्कोपिक म्हणजेच हे मॅक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहे. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर स्मॉल दॅट कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आईज. म्हणजे इतके मायक्रोस्कोपिक इतके छोटे असतात, टायनी असतात की जे आपण बघू शकत नाही. नंतर सेकंड पॉइंट काय आहे, एव्हरी लिव्हिंग थिंग नीड्स फूड फॉर एनर्जी अँड ग्रोथ. प्रत्येकाला आपल्याला आपण शिकलेलं आहे की फूड अँड एनर्जीची ग्रोथ आपल्याला गरज असते. द न्यूट्रिशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स बिकॉज ऑफ द फूड. फूडपासूनच आपल्याला एनर्जी मिळते आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला एनर्जी न्यूट्रिशन आपल्याला मिळत असते. डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव डिफरंट टाईप ऑफ फूड हॅज देअर इज अ डायव्हर्सिटी इन देअर फूड. म्हणजे प्रत्येकाचं फूड इंटेक करण्याचं प्रत्येकाचं फूड हे वेगवेगळं असते. जसं फोटोसिंथेसिसद्वारे हे फूड घेतात आणि आपल्याला फूड कसं घेतं आपण हे प्लांट्सवर डिपेंड असते. आणि वाईल्ड ॲनिमल्सचं तुम्हाला आठवते आपण हे सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग बीइंग टू सेन्स इट्स सराउंडिंग इज कॉल्ड द स्टिम्युलर अँड द वे इट ॲक्ट्स बिकॉज ऑफ द सेन्स इज कॉल्ड द रिॲक्शन ऑफ रिस्पॉन्स. म्हणजे आपण स्टिम्युला आहे आणि रिॲक्शन ऑफ रिस्पॉन्स आपण हे सुद्धा बघितलेलं आहे. मग ते प्लांट्स कशा प्रकारे करतात, ॲनिमल्स कशा प्रकारे करतात हे आपण सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. नंतर काय दिलेलं आहे, एक्सक्रिएशन. आता इथे बघा एक्सक्रिएशन ही प्रोसेस दिलेली आहे. मग आता काय आहे, एक्सक्रिएशन प्लांट्समध्ये वेगळ्या प्रकारे होते. म्हणजेच काय आहे, शेडिंग ऑफ लिव्स ते झाडाची पानं गळणे होते. फॉलिंग ऑफ बार्क म्हणजे झाडाची सालं बाहेर काढणं, गम येणं, हे काय आहे एक्सक्रिएशन आहे प्लांट्समधलं. आणि ॲनिमल्समध्ये काय आहे, आपण बाहेर टाकतो शरीराच्या बाहेर कोणता कार्बन डायऑक्साईड टाकतो, आपल्याला घाम येतो, देन आपण युरिनला जात असतो. हे सगळे काय आहे एक्सक्रिएशनची प्रोसेस आहे. मग बघा आता द ग्रोथ ऑफ न्यू प्लांट फ्रॉम द सीड इज कॉल्ड जर्मिनेशनची डेफिनेशन इथे दिलेली आहे आणि ही IMP आहे, ही तुम्ही लक्षातच ठेवायची. आता हेच इथे आपण बघितलेलं आहे की ग्रोथ, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, एक्सक्रिएशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन अँड मुवमेंट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथे एकाच याच्यात दिलेलं आहे की आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कोणते कोणते स्टेजेस आहे आणि आपण डिटेलमध्ये काय काय शिकलेलं आहोत हे बघा. फर्स्ट आपण शिकलो होतं ग्रोथ, देन रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय हे दुसरं होतं, एक्सक्रिएशन तिसरं आहे, रेस्पिरेशन चौथं आहे, रिप्रोडक्शन हे 5th नंबर अँड मुवमेंट हे 6th नंबर. म्हणजेच टोटल किती लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या लेसनमध्ये शिकलेलो आहोत, 6. And during the period of a growth, significant changes occur in the body structure of some living organisms. Such as changes are called the life stages of life cycle of the living thing.
आत्ताच आपण आत्ताच आपण फ्रॉकची लाईफ सायकल बघितली होती, तशीच इथे एक अशाची बटरफ्लायची लाईफ सायकल सुद्धा दिलेली आहे आणि ही कशी चेंज होते ते आपण सगळं डिटेलमध्ये आता बघितलेलंच आहे. मित्रांनो, तुम्हाला हा लेसन कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.